टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कशा पद्धतीने गोंधळ झालेला आहे याची आपल्याला कल्पना आहे, पण या ठिकाणी आपण अतिशय सुरळीत अतिशय व्यवस्थित काम या ठिकाणी करतात, त्याबद्दल आपल्याला सर्वांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। आज अनेक लोकांचा या ठिकाणी सत्कार झाला, पण त्या आधी मी एक सांगेन की तुमची बँक एवढी मोठी आहे म्हणजे दादा तुताताई आपल्याला इलेक्शनच्या काळात कोणती बँक मदत करत नाही, आम्हाला गरज पडते कर्जाची। आम्ही नुसते साधी गाडी घ्यायला गेलो, मला आठवतो मी 4 वर्षापूर्वीच्या वेळेला मी मंत्री होतो, HDFC बँकेवर प्रकरण टाकलं इनोवा गाडीचं, सगळं पास झालं, सगळं झालं, कारण ती बँक माझ्या शेजारी बिल्डिंग आहे तिथे आपल्या रस्त्यावर तिथे असते, मॅनेजर ओळखीचा होता, तरी सगळं प्रस्ताव केला, प्रकरण केलं, सगळं झालं। मंजुरीला फक्त हेडक्वार्टरमध्ये हेड ऑफिसला गेलं आणि त्यांना कुठे कळालं की बाबा हे तर मंत्री आहे, तरी सगळं प्रकरण मंजूर झालेलं सगळं प्रकरण मला चेक मेल उद्या, मी गाडी बुक करून ठेवली, कलर सांगून ठेवला, नंबर सांगून ठेवला, RTOला, पण शेवटच्या क्षणानंतर तेवढे मंत्री रद्द। म्हणजे पुढाऱ्यांना आजकाल कोणी होते आमची काय मला शब्दात काय बोलावं, पण त्यावेळेला माझं कर्ज रद्द करण्यात आलं। HDFC बँकेने मला कर्ज द्यायला नाही सांगितलं, मी रेकॉर्डवर सांगतोय, म्हणजे खोटी गोष्ट नाही आहे, इतका अविश्वास आमच्याबद्दल काय मला कळत नाही, म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की आपण ठराव करून घ्या, म्हणजे पदसिद्ध आहे त्यांनाच द्या, आम्ही सगळे पदसिद्ध असतो, त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या काळात तरी जे लागेल ते कर्ज वगैरे तुम्ही जर दिलं तर मला वाटतं आम्हाला अजून अभिनंदन तुमचं कौतुक करायला आनंद होईल। पण निश्चित आपली बँक हे सोसायटी अतिशय चांगलं काम या ठिकाणी करते। इलेक्शन असतं, थोडे वाद असतात, विवाद असतात, तरी पण सोसायटीच्या हिताचा निर्णय आपण सगळेजण या ठिकाणी करत असतात, त्याची मला या ठिकाणी कल्पना आहे। मग दादा आपण सांगितलं की मी शिक्षकांबरोबर जास्त राहिलो आणि माझे वडील तर तुम्ही सांगितलं माझे वडील शिक्षकच होते, मी जामनेरला माझे वडील शिक्षक होते, ते स्वातंत्र्यपूर्व काळातले MSc अगदी होते, स्वातंत्र्यपूर्व काळातले, आणि जामनेरला त्या ठिकाणी शेती म्हणून परत खादी ग्रामोद्योग नाशिकला पुण्याला महाबळेश्वरला नोकरी करायची, तिथून आली मग आमचा जन्म जामनेरला त्या ठिकाणी झाला, तेव्हापासून तो शिक्षकाचंच काम त्या ठिकाणी करत होतो। आणि म्हणून माझा जिल्हा परिषद असेल, मी त्या खात्याचा मंत्री होतो, शिक्षकांचाही माझा संबंध आला, तुमच्याशी सगळा संबंध येतोय। त्यावेळेला मला आठवते त्यांनी कसं उचलून तरी कर्ज घेतलं होतं की ते मला आठवते वडिलांनी माझ्या, कारण ते स्टेट बँकेतूनच कर्ज घ्यायचे जास्त त्यावेळेला, म्हणून माझा तुमचा अतिशय जवळचा संबंध आहे, म्हणून आपल्याला पुन्हा मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज अनेक विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला, आपण आपले जे रिटायर कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी सत्कार केला, तसे शिक्षकांचा सत्कार केला, आणि असे सत्कार झाले पाहिजे मला असं वाटतं। त्यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते, त्यातून आपल्याला उभारी मिळते, त्यातून अधिक चांगलं काम, अधिक चांगला अभ्यास हे विद्यार्थी त्या ठिकाणी करत असतात। आज मी बघितलं चांगले IITला मुंबईचे होते, रुद्राचे होते, खडगपूरचे होते, त्या ठिकाणी अतिशय चांगले मार्क 98 मार्क 99 मार्क मिळून विद्यार्थी आज कुठे चाललेले आहेत, पुढे चाललेले आहेत, आणि आजकाल स्पर्धा इतक्या वाढलेल्या आहेत, कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की आता 70% 80% याला फार महत्त्व राहिलेलं नाही। पण आता ॲडमिशनसाठी त्यावेळेला विद्यार्थी येतात की मिठीवेला डॉक्टर पटेल साहेबांना अमरीश भाईंना फोन करा, कालच माझ्याकडे आला, मला माझ्या मुलाला 79% मार्क आहे, असं कसं होत नाही, एवढे मार्क मिळाले, मोठ्या घरचा मुलगा होता, वडिलांनी वाटलं की 79 मार्क म्हणजे आपल्याला काही 35-36 मिळाले, याला कसं काय 79 मिळाले, म्हणून ते आले माझ्याकडे, त्याला तिथेच ॲडमिशन पाहिजे मुंबईला अमरीश भाई पटेल यांच्याकडे मिठीबाईला। मी म्हटलं असं होणार नाही, तिथं खूप मोठं मेरिट आहे, 79 मार्क आहे, आणि म्हटलं हो 79 बरोबर आहे, तुम्हाला ऐकायचं आहे का, म्हटलं मी अमरीश भाईला फोन लावला, तो स्पीकरवर लावला, अमरीश भाई मला म्हणजे 97.5 बंद झालं, म्हणजे 97.5 वर ॲडमिशन बंद झाल्या, पण यांना वाटतं माझ्या मुलाला 79% मार्क आहे, त्याला ॲडमिशन मिळालीच पाहिजे, तरी म्हणजे तुम्ही सांगा त्यांना, म्हटलं असं कसं काय होईल, 98% 97% ॲडमिशन बंद होत आहेत, नाही तुम्ही 79% कसं देणार, आणि म्हणून स्पर्धा इतक्या वाढलेल्या आहेत, मुलांना मार्क्स इतके मिळत आहेत। आता तो वेळ जाऊ द्या, आमच्या वेळेला आम्ही 10वी परीक्षेत 36% मार्क घेऊन पास झालो होतो, पण त्यावेळेला अभ्यासक्रम खूप कठीण होता, म्हणजे आजचे 90-95 त्यावेळेचे 36 होते, असं मी सगळ्यांना सांगतो। माझे वडील शिक्षक होते, त्यामुळे मला जाऊ दे, मी काही बोलत नाही, माझा मार्ग थोडा असा चुकला,
माझ्या वडिलांनाही वाटायचं की शाळेमध्ये कुठेतरी शिक्षक व्हावं, BEd व D.Ed करावं. त्यांना नंतर वाटायचं नाही, हा BEd क्लर्क तरी होईल, याला कसं ग्रॅज्युएट करावं. पण मी सुरुवातीपासून खेळाडू होतो. मी कबड्डीचा खेळाडू होतो युनिव्हर्सिटीचा, मी स्टेटचा कबड्डी खेळायचो, मी त्याला कुस्तीगीर होतो, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो पुन्हा युनिव्हर्सिटीचा. मी ऑलराऊंडर होतो खेळामध्ये. त्यामुळे माझं अभ्यासाकडे फार लक्षच नव्हतं. म्हणजे मी दिवसभर ग्राउंडवरच असायचो आणि ग्राउंडवर करत त्या कुस्त्या खेळत सवंगडी जमवत मग मी कॉलेजच्या इलेक्शनमध्ये आलो. 5 वर्ष GS झालो, UR झालो. नंतर मग कॉलेज सोडल्याबरोबर आमच्या सरपंच झालो आणि तेव्हापासून 95 पासून 7 वेळा सतत आता 25पर्यंत मी आमदार या ठिकाणी झालो, आमदार झालो. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याला जमेल त्याने ते करावं. आता मला 36% वर कधी गेलो नाही. 12वीत आलो, तिथे 1 वर्ष मी सांगतो की जसं गव्हर्नमेंटमध्ये शरीर कमवण्यासाठी मी 1 वर्ष गॅप घेतला, तसं मी सांगतो मी पण गॅप घेतला 12वीमध्ये. मला गॅप मिळाला त्या ठिकाणी. ऑक्टोबर मार्च मी पुढे गेलो, जेमतेम कसं तरी मग ग्रॅज्युएशनपर्यंत गेलो. पण झाला तर ज्याने त्याने ते करावं. मुलांना फार आग्रह करू नका, तुला हेच जमलं पाहिजे, तू इथे ॲडमिशन केली पाहिजे, तू मेडिकललाच गेला पाहिजे. मला मग मी डोनेशन देतो, पण तिकडेच पाहिजे. पण नंतर मग मुलांच्या डोक्यावर खूप ताण, तो खूप फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. आणि मग मला वाटतं ज्याला जे जमेल ते त्यांनी केलं पाहिजे. आजकाल तर स्किल्डमध्ये तुम्हाला इतके काय संधी आहेत, इतक्या चांगल्या संधी आहेत. आता सगळेच म्हणतात मला मेडिकलला जायचं, त्याला MS व्हायचं, 10-11 वर्ष वयात निघून जातात. म्हणजे तुम्ही 19-20व्या वर्षी गेला तर त्यानंतर तुम्हाला 30-31पर्यंत तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, तुमचं PG होतं. किती वर्ष चालले जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी डॉक्टर झालं पाहिजे. हे काही आवश्यक आहे का? आजकाल इतके चांगले कामं आहेत. अगदी छोटे कोर्स केलेले लोक इतके पैसे चांगले मुलं कमवायला लागलेले आहेत. मोदीजींनी आपल्यासाठी इतक्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. 30-31पर्यंत तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, तुमचं PG होतं. किती वर्ष चालले जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी डॉक्टर झालं पाहिजे. हे काही आवश्यक आहे का? आजकाल इतके चांगले कामं आहेत. अगदी छोटे कोर्स केलेले लोक इतके पैसे चांगले मुलं कमवायला लागलेले आहेत. मोदीजींनी आपल्यासाठी इतक्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की नुसतं मेडिकल क्षेत्राकडे न जाता, कुठल्या एकदम मोठ्या क्षेत्राकडे न जाता, छोट्या क्षेत्रामध्ये जरी आपण विद्यार्थ्यांना पाठवलं, मुलांना पाठवलं, चांगलं शिक्षण दिलं. आज जपान, जर्मनला मुलांची इतकी डिमांड आहे. मी आता माझ्याकडून 63 मुलांना जर्मनीला पाठवलं. किती पगार आहे? आपल्याकडे कोणीच पगार मिळणार नाही, कोणाला मिळणार नाही. तेवढे पगार त्याच्याकडे मिळतात. ITI झालेल्या मुलांना मिळतात. आता ITI ट्रेन इंडस्ट्री आपल्याकडे इतकी वाढते, इन्फ्रास्ट्रक्चर वाढते. त्यामुळे आता या क्षेत्रामध्ये जे ITI मुलं आहेत, जे स्किल्ड शिकत आहेत, त्यांना इतकी डिमांड आहे की आपण कल्पना करू शकणार. पुढच्या काळामध्ये IT म्हणजे या क्षेत्रामध्ये, ITI क्षेत्रामध्ये खूप मोठी डिमांड तयार होणार आहे, मागणी तयार होणार आहे विद्यार्थ्यांची. इंडस्ट्रीची मागणी की आम्हाला ती मुलं तुम्ही त्या ठिकाणी क्वालिटीची द्या. आणि म्हणून आता क्वालिटी शिक्षण हे या ठिकाणी देण्याची पद्धत सुरू झालेली आहे. मोदींनी केंद्र सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, राज्य सरकारने देवेंद्रजींनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की मुलांना विनाकारण त्याला डोक्यावर तुझ्या बसून अभ्यास करू द्या. अभ्यास केलाच पाहिजे, पण त्याला झेपेल तेवढंच करा. त्याच्या प्रमाणाच्या बाहेर, त्याच्या आवाक्याच्या बाहेर असं काही त्याच्यावर लादू नका, मला असं वाटतं. आणि नंतर आपल्यालाही त्रास होतो. अनेक मुलं मी बघितले मेडिकलला जातात, आपण डोनेशन देतो, कुठेतरी MBBSला जातात, नंतर मग ते आजारून देतात. आता मी नाव सांगणार नाही, म्हणजे नामदेवमध्ये आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्या मुलाला बळजबरी मग घेतली. मी स्वतः गेलो, ॲडमिशन घेतली. काय नाही, 2 वर्ष राहिला, एकही विषय पास झाला नाही. परत आलं ती विसर्जनामध्ये आहे, काही लागलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मग असंही होता कामा नये की पुढे त्याचा करिअर सगळं खराब होतं आहे, आयुष्य खराब होतं आहे. आणि म्हणून मग कोणाला राजकारण जमलं तर राजकारणामध्ये जाऊ द्या, काय हरकत आहे. राजकारण की वाईट आहे का? आता बघा, मी मागच्या वेळेला मेडिकल मिनिस्टर झालो. मी सगळ्या जगभरातल्या डॉक्टरांना मार्गदर्शन करतो. अमेरिकन डॉक्टर आले, युरोपमधून आले, जर्मनहून आले, जपानहून आले. मार्गदर्शन कोण करतील? तर गिरीश महाजन करतील. म्हणजे जगभरातले सगळे टॉपचे डॉक्टर. आणि मार्गदर्शन कोण करणार? गिरीश महाजन करणार. वाईट आहे का हा हुशार होता? यापेक्षा चांगलं काय असू शकतं? चीफ गेस्ट आम्ही, मार्गदर्शन आम्ही करणार, भाषण आम्ही करणार, भले आम्ही दिलेलं वाचून दाखवू, पण आम्ही करतोय का? आणि म्हणून मला वाटतं की त्याला जे जमेल ते करू द्या. आणि फार काही राजकारणामध्ये तर आपलं आहे, राजकारणात पाठवा. राजकारणी चांगलं आहे, म्हणजे नुसतं राजकारण म्हणून बघू नका, समाजकारण म्हणून बघा. लोकांची सेवा कशी करतात. तर माझ्यासारखा सामान्य शिक्षकाचा मुलगा मी तुम्हाला सांगतो,
सगळ्यात जास्त मोठं काम माझं मेडिकल क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये. मला आठवतं मी कॉलेजमध्ये असल्यापासून लोकांची सेवा करतो. त्यांना शस्त्रक्रियेसाठी मुंबईला घेऊन जातो, त्यांना जळगावला आणतो, त्यांना पुण्याला नेतो, त्यांना नाशिक संभाजीनगरला नेतो. आतापर्यंत लाखो लोकांच्या शस्त्रक्रिया मी केल्या असतील, म्हणजे माझ्या माध्यमातून झाल्या असतील. माझ्या मतदारसंघाचा एकही माणूस नाही की त्याला 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख 25 लाख रुपये लागत आहेत, पण त्याच्याकडे पैसे नाही, 5,000 रुपये खिशात नाही, 25 लाखाची शस्त्रक्रिया करायची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.